नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण बघणार आहोत भाजलेलं स्वीट कॉर्न. मोठमोठ्या हॉटेलमध्ये सध्या खूप प्रकार आपल्याला चाखायला मिळतात. त्यातलाच एक प्रकार बघणार आहोत आपण आज, तंदूर भुट्टा. त्यासाठी उभट कुकरमध्ये हे सगळे मक्याचे कणीस आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ भरपूर टाका, खडे मीठ वापरायचं आहे. पण आत्ता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळं मी साधं मीठ आणि काळं मीठ असं वापरले. उकळतानाच मीठ टाकल्यामुळं चव आतपर्यंत चांगली मुरते. चक्का किंवा घट्ट दही घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या प्रमाणात हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. खूप छान लागते. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. काळं मीठसुद्धा टाकूया म्हणजे चव अजून उठून येते. काश्मीरी मिरची पावडर आहे ही. चवीप्रमाणे काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. आणि हा आहे तंदूर मसाला. हा थोडासा खाण्याचा रंग आहे. फक्त व्हिडिओसाठी टाकला आहे मी, स्किप केला तरी चालेल. त्यानंतर ही जिऱ्या मिऱ्याची पावडर आहे. आता छोट्या विस्करनी हे सगळं विस्क करून घेऊया. दही घट्टच वापरा, त्यामुळे पाणी सुटणार नाही. किंवा सरळ चक्का मिळाला तर चक्काच वापरा. यामध्ये लिंबू पिळून घेतला आहे, पण शॉर्ट स्किप झाला आहे, त्याबद्दल क्षमस्व. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता या स्टेजला टेस्ट बघून अजून थोडंसं मीठ कमी जास्त केलं तरी चालेल. आता आपण एक स्मोक देऊन घेऊया. त्यासाठी कोळसा मी वाफवून घेतलेला, गरम करून घेतला आहे चरचरीत. त्यावर हे बटर किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि झाकण झाकायचं आहे पटकन, फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी. त्यामुळे चांगला स्मोक बसतो आणि टेस्ट छान येते मक्याच्या कणसाला. यापेक्षा जास्त स्मोक देऊ नका, नाहीतर कडसर लागण्याची शक्यता असते. आता हे बटर यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप टेस्टी लागते. आता वाफवून घेतलेलं हे जे मक्याचं कणीस आहे, स्वीट कॉर्न, त्यावर हे सगळं मॅरिनेशन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. लहानपणी आपण फक्त मीठ लावून उकडत होतो किंवा भाजून खात होतो, पण आत्ता सध्या खूप व्हेरिएशन्स यामध्ये बघायला मिळतात. तर ट्राय करूया आज आपण ही रेसिपी. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज नक्की एकदा चेक करा. सगळ्या परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील. उकडूनच घेतलेला आहे, पण आता मसाला रॅप होण्यासाठी फक्त भाजून घ्यायचं आहे. बटर टाकून भाजलं तरी चालेल. खूप छान लागतात हे कणीस. ट्राय करा नक्की ही रेसिपी. खूपच सगळ्यांना आवडणार आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. थोडंसं बटर ठेवलं आहे मी. जपून टाका, कारण बटरला जाळ लागल्यानंतर हातावर येण्याची शक्यता असते. सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपल्याला हे कणीस भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आणखीन कोणते प्रकार तुम्हाला बघायला मिळतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी आवडली का हे सुद्धा सांगायला विसरू नका. तयार आहे स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्नचा एक प्रकार तंदूर भुट्टा. यावर अजून थोडंसं बटर आपण असं स्प्रेड करून घेऊया. आता हे आपल्याला अवघड जाते, त्यामुळं हे थोडंसं छोट्या पातेल्यात मी मेल्ट करून घेणार आहे आणि मेल्ट केलेलं बटर आपण त्यावर टाकून घ्यायचं आहे. असं लावल्यामुळं मसाला निघून येतो आहे, त्यामुळं वेगळं पातेल्यात मेल्ट करून घ्या आणि त्यानंतर ते चमच्याने त्यावर टाकून घ्या. हे जास्त सोपं पडणार आहे आपल्याला.
आता तुम्हाला अजून थोडासा लिंबू किंवा मीठ हवा असेल तरी तुम्ही याच स्टेजला तुम्ही टाकून घ्या. आपल्याला हव्या त्या प्रमाणात बटर टाकायचं आहे. तयार आहे तंदूर भुट्टा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात.